गजरे हा. अगं आपण ही गाडी घेऊन ठेवली. आता हे हप्ते केव्हा भरायचे आपण मी सांग? तुम्हाला नाहीच म्हणत होते, तुम्ही तुमचं अंगचं कोंबडं मारलं, तुमची तुम्ही पा. अरे म्हटलं शेजारच्यानं घेतली भाऊ बांधा मी तर म्हणते देव करू आणि ती वडूनच न्यावा. काय वळून गेलो किती लोक असतील आपल्याला हसू पडता. 50,000 रुपये भरायचे कुठून भरायचं? आपल्या जर कष्ट करायची दानात नाही, आज करू उद्या करू, आज काम नाही उद्या काम नाही, मग कसे काय त्या गाडीचे हप्ते भरले जाईल? एक धंदा पाणी नाही त्या गाडीला. ये बाया मागच्या टायमाला आले ते हप्त्यावाले, तर म्हणे त्यांना म्हणावं जाय ते खोलून घे. ते बाया खोल्यावारी हप्ते जातात काय? कोणची पद्धत आहे अशी? पाऊचा हे बघ काय करू, एखाद्या वाटलं ना ओपन टाकू गाडी. हा, आणि त्याला म्हणा तू हप्ते भर, काय द्यायची किंमत ठरवणार तुम्ही बरं. वापा नाही तर नका उपू बाय, मला हा. काही घ्या नाही पडलं. मग त्याला काय करणार? आपण रुपया देईल नाही काहीच नाही. अरे बाय तर जाऊ काय येऊ. बरं मी काय म्हणतो, बाबूरावचं घरी येते ना? हा बाबराव हा, कोण येऊ. बाबराव कोण पाहिजे? बाबूराव कोण पण? बाबूराव उरधोडे हा मग याची येते ना? हा. अच्छा. बरं आता एक कवर थकवायचे आम्हाला. तुम्ही म्हणजे? कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण? आम्ही तुम्ही बँकेत एवढे हे फिरूच नका ना, मग तुम्ही थकायचे नाही ना. हा एवढं काय उन्हात हो, आणायचं? नाही. उन्हात तानाची फिराच्या काळाला आम्हाला वरून साहेबांचं आहेच ना दबाव. साहेब काय दबाव देऊन काय सांगू राहिले? उन्हात आणत फिरा दामा. उन्हात नोकरीचा विषय शेवट आमचा. आम्हाला विनंती, हा बरोबर आम्हाला पैसे काय देते ते इंडियाचे पैसे त्यांना. बरोबर. अबा आता तिने मला शेवटची मुदत दिली. काची? तुम्ही कोणत्या बँक कोण आले? ते तुम्ही करता ना गाडी का गाडीचं? गाडी घे. हा मग काय ना, तिने मला आज फुल आदरी दिली, गाडीची चावी द्या, आम्ही गाडी घेऊन जातो आज. चावी पोरांनी लिहो. नाही नाही ते काय करू, चावी मागून घ्या. लोटीत न्या मग. हा? आहे ना तुम्ही दोघ जण आहे ना, लोटीत नाही न्या. लोटीस. मग नोटीस काय करेल? नाही नाही असं आबा हुकुम शाही नाही करू. म्हणजे हुकुमशाही काय? तुम्ही कायदे बोट नका ठेवू, कायदे बोट म्हणजे नका काय ठेवू. म्हणते ऐका. हा आम्ही ज्या पद्धत संयम पाळा त्याच पद्धत संयम पाळा. का तुम्ही आम्हाला काही ठेवून काय ठेवणार ती? साहेब एवढं काही ताईट बोलू नका. आम्ही गाडी घेतली नाही बा, आणली फक्त. तुम्ही का काय तुमच्या बायकोच्या डाक ठेवून गाडी दिली काय आम्हाला? मी तरी मानावऱ्याला डाक ठेवून पैसे दिले हा. भरायला. मग आज काय पावर तरी बोलायचं? सुटले. तुमचं जे काम आहे तेच काम करा. हप्ते तर भरा तुम्ही. तेव्हा तर शोरूमला तर लय भरायचे. हा? बिंदास गाडी घेऊन जाण. काय वन पोरे भरू नका. हा? 5,000 गाडी घेऊन जाण. काम आहे ते साहेबांनी आम्हाला जसं बजावलं तसं आम्ही आलोय. आता मग साहेबांनी काय सांगितलं? आज चावी लावा गाडी घेऊन या. बरोबर ना? नाही आमच्या पोरानं चावी नेले, चावी घरी नाही, गाडी लोटीत न्या. मी काय तो लोटायचा नाही विषय. नाही. आम्ही गाडी उचलून नेऊ शकतो तसं विषय उचला नाही. मग जा, एवढंच उचला. आहे. उचलून बरं, न्या. तुम्ही आज किती पैसे भरणार आहे? आज आमच्या जवळ पैसे किती हप्ते किती आहे? बाबा तुम्हाला आहे ना, जर आता तुम्ही जर मला 50,000 भरले हं. तर तुम्हाला मी 2-3 हप्ते काही परत येणार नाही मध्ये. तुम्ही 4 महिन्यात हप्ता करायला लागला सर, चालेल का? किती भरल्या? आता तुम्ही 50 भरा, म्हणजे मागचे 2 हप्ते ते किती का नाही, हा, 2 थकेल. 25 तर किती होते? 50,000 होते. मग तुम्ही आता 50,000 भरले ना, साहेबांना सांगा तिची परिस्थिती जशी डाऊन झाली, 4-5 महिने काय त्यांना लोड देऊ नका. यांना हे बॅग सांभाळायचं किती पेमेंट द्याते? नाही तेव्हा आपलं दप्तर आहे त्याच्यामध्ये. पुस्तक तुम्ही कुठले? आम्ही तिकडचे. हा. दप्तर सांभाळायला बी शिपतार पाळले बाई. हा, मग. हा? साहेब लोक शिपतार नाही मग काय ते? अहो काय एवढं भजन नाही घेऊन येत ते साहेबाला आम्हाला. काय एवढं काय करायचं आपल्याला? हा आले ना आपल्या दाराशी संपलं. बरं मग तुम्ही काय करणार आहे सांगा. अहो पैसे लय अडचण आहे हो साहेब. लय अडचण अहो, चालू आहे मी बा. काय म्हणतो ऐकायला मग काय एक काम करा, थोडी कमी द्या पण मग आम्हाला परत नका पाठवू. 5,000 देऊ 5,000. 5,000 ठेवा तुम्ही. 5,000 ना आम्हाला ते पेट्रोल पाणी खर्च येतो गाडीला. नाही तर मग असं करा 200 दोघाला भाड्याला घ्या. कर मग. अहो तसं नाही मग चालेल. आल्यावर महिन्यात देतो तुम्हाला. आम्हाला साहेबाला उत्तर द्यावं लागत आहे. बरं आता ते मला म्हणा तुम्ही करते का वसूल नाही कधी, मग काय करतात? हा. म्हणलं साहेब करतो सगळं म्हणणार आहे, मागे पुढे करतात. हागायवर तरी माणूस मागे पुढे काय सर. झालं आमदार शेतकऱ्याच्या माला नाही ना भाव नसल्यामुळे ना कुठून रुपयाची यायला जागा नाही हो. लय अवघड झालं लय अवघड. मग मी काय म्हणते, माणूस हागायला बसलं तरी माग पुढे सरकतो का ढुंगण भरू नये म्हणून. तर मग आता ही आमच्या लय हागणदारी झाली तुम्हाला सांगत ही आपत्यांची. एवढं थकवायचं नाही तर तुम्ही 50,000 ऐवजी तुम्ही 5-10 हजार रुपये घेऊन जा का हो? नाही, होत नाही, होत हा? नाही, होत नाही. काय?
होत नाही एवढ्यात ए बॉय होत नाही काढ ते कुलपा काढशील काढ कुलपकाल दरवाजाला हो ते काय लावायचं घराला घराला. म्हणजे घरात आमचा काय तुमचा काय सामान नाही नाही घर तुम्ही तारण दिलं गाडी घ्यायला ना. म्हणला नाही होय. हा थांबा थांबा 2च मिनिटं काय म्हणत्या तुम्ही घर दिले तारण. जमीन देईल जमीन कर नाही नाही देईल नाही, घर आहे, घर आहे. बरं मी काय म्हणते याला काय तुम्ही बाहेर आता गाडी लोटायला आले का घराला टाळा नाही, लावायला नाही, आले आम्हाला साहेबांना सांगितलं ताई, तसं नाही आम्हाला नाही आमच्या मनाला काय बरं मग आता तुम्ही घराला टाळा लावणार आहे का हा, एक लावा बरं टाळा तुम्हाला तुम्ही जायचं सरका आहे का परत साहेब तुम्ही तुम्हाला? सरका बाजूला नाही, मागे सरकत तुम्ही बाजूला सरका मी काय होतो मी काय होतो मी घराला टाळा लावू शकतो तुम्ही घराला तर टाळा लावा फक्त आय मी कागदपत्र घराचे देईल नाहीये ए, 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 झाकण दिल्या ऐकला बाय मी काय म्हणतो हा हाफिसला फोन कर हा त्यांना म्हणा 7-8 पोर ती गाडी उचलत मस्त घेऊन या. हा गाडी उचलून देऊ ना मग काय जाऊ. काहीतरी करता येईल. लगेच म्हणजे कुलपही लावायचं आणि गाडी उचलून द्यायची तेव्हा कुलूप लावून एक नाही तर मी ती गाडी घेऊन जाते काहीतरी एक करीन. नाही नाही येड्या पण नका भाऊ बंधांमध्ये हसू होईल अहो कमी कमी मला भाऊ बंदच्या रेशो गाडी गेले तेव्हा तुम्हाला पाहुणं खरं सांगू का आम्ही जी गाडी नेली ना ती पेपरला जारी टाक होती त्या नंबर सुगट आमच्या बाबू. आंब्याची गाडी मग पहा तुम्हाला जर लागत असेल तर तुमची विजत वाहतूक विचारला गजरे मी काय म्हणतो? हम्म. आता ये जर असं जर केलं तर आपल्या इथं जाईल त्याच्यापेक्षा पण जाऊ दे ते आहे ना ठेवेल काम? ना. ठेवेल का तुमच्याकडे नाही का दे तमाक दिले का हा ते 50 देऊन टाक. तसं नाही ताई बघा जो देतो ना त्याला वसूल करायचं सुद्धा अक्कल राहते आम्हाला बरं आम्हाला ठेवेल का वसूलच ठेवेल नाही बरे बा साहेब हा 50,000 बंडल आहे ते काय रे? हा हा, बरं. मोजून घ्या वाटलं सर मी काय नाही करणार. हा. हा काय? बँकेचं तर हे बघा आता काय 2-3 महिने येऊ नका बरं का चालेल चालेल हो 4 महिने कारण आले. परिस्थिती हा. नाही 4 महिने आबा. तेच डोक्यात तिच्या चाळ्या काय आलं सांगा ना आलं ना आम्हाला चहा पाणी वाटतं करायचा हम 200-400-500 रुपये देऊ. एखाद्या आम्हाला कोंबडी कापा हा. तुम्हाला जरी 7-8 महिने शिवतो मग येणार हे चांगले आहे ना मग गजरे. हा आले अहो, का? कोंबड्या आम्हाला आमच्या आम्हाला कोंबड्या सुद्धा घरच्याच कळते जाण आम्ही सुद्धा जाणकार लोक आहे. बरोबर. इतक्या टाइम तर तुम्ही तर घराला कुलूप लावायला निघालो हो होते. तसंच बोलावं त्याचं मग आता लागत निघत नाही ना गं. वसुली करायची आम्हाला आम्हाला बरोबर. कुठे विचारायचं आहे ना? यायला चावत एक मटण मग हा? कचा कचा अरे नाही नाही त्यांना मटण बंद केलंय हा. आता मध्ये मटण पार्टी होती ना हा का? खाली बसा ना तुम्ही साहेब बघा हो हा. ती एक दिवस मटणाची पार्टी होती ना हा. ती लोक आपली हाडकाची नळी त्याच्या नाड्यामध्ये होती अ बाबू मग तर ऑपरेशननी काढली असं का पकडी ना लय लय डॉक्टर रकडू रकडू काढली बरं येऊ का हा ते वडायला गेलं असतं ती गेली फक्त मध्ये लवकर येऊ नका साहेब हा? नाही नाही पाया आता पडत तुमच्या चालेल. बरोबर. अहो, तुम्ही 50 दिले आता. हा. हो विश्वास ठेवा विश्वास माणसं हा विश्वास सांगा फोन करू सांगा बरं का हो. सांगा फोन करून हा नाही सांगे सांगे नाही सांगा अहो, तुम्ही आता झाले वस्तू झाले आता काय? बरं बरं चालेल या मग चला येऊ मग हा. बाय बाय हा. बाय बाय येऊ का, साहेब? हो या या हा बरं झालं बुवा, आहे ना जर पोच साहेब आले जर त्यांनी जर इकडे टाळा लावला असता तर किती भाऊ बंधारला हसू आपण झाला. कुठं झोपला असतो कुठं जेवला असतो इज्जतीचा पंचनामा मग मग काय गाडी नसती ती परवडली असती काय तमाशा साहेब झाला. लोक फार घरी याचे हप्ते मागायला हा ना काय करावं काय नाही. हे बाय कोणाचा फोन आला हो? आता पैसे भरले म्हणून या मॅडमचा फोन आला काय काय मेसेज आहे काय हा हा मग वर कळत ना लगेच उचलू का ते लगेच टाकलं असेल ना हा उचल हॅलो हा मॅडम काय हो काय कोर्टाचे हप्ता हप्ता तर दिला आम्ही इतक्यात बाया 2 केवढे बोकिंदळ आले होते काळे जर त्यांच्याजवळ 50,000 रुपये हप्ता दिला आणि तुम्ही म्हणत्या का तुमचा हप्ता पोहोचला नाही फोन करा बरं तुमच्या त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही असं कसं हप्ता दिला कोणाला आम्ही कोणाला पाठवलंच नाही तर ए बाया नाही चालणार हप्त्यासाठी हो मा के घे गे गेला हप्ता देऊन तू टाका अशी बोलत ना हा हॅलो मॅडम हप्ता देऊन टाका म्हटलं नाटके नका करून मी येते तुमच्याकडे हप्ता घ्यायला अहो मॅडम मी काय म्हणतोय स्वतः मालक बोलतोय ती माझी बायको होती माझ्या बायकोला काही माहिती नाही ऐका ना हा, तर तुमचे बँकेचे 2 साहेब लोक आलते हा. तर ते मा कोण 50,000 रुपयाचं घेऊन गेले तुम्ही ना असं कोणाला हप्ता दिला असं ते आम्हाला माहित नाही तर द्यायचं नाही तुमचे नाटके चालू आहे अहो. आणि मला लवकर हप्ता तयार ठेवा मी अहो ते घ्यायला असे बारी होते तुम्हाला जाऊ एक काळा जर होता आणि एखादा म्हाताडा होता अहो आता मग तुमचा प्रश्न आहे ना तुम्ही कोणाला पैसे आणि दिले ते एवढे म्हटले आता याच्या पुढे आम्ही 7-8 हप्ते होई परत येणार नाही आलो कधी मध्ये तर आम्हाला कोंबडं जांभळं करा आणि येणं जाण्याचा खर्च द्यायचा आम्हाला कोणती असे बोलले म्हणे आम्हाला अशी बँक आहे कोणती का 7 महिने हप्ता घ्यायला नाही आणि दर महिन्याला हप्ता घ्यायला येते मी पण ते म्हणले मग मला असं तुम्ही फोन ठेवा बरं आले मी हप्ता घ्यायला म्हणजे हप्ता घ्यायला आले का ते मग आता हे कोण होते मग हे कोण होते मग आता
काय कोण- माहिती बाय आता लय कोण डोक्याला ठेवलं? ताण वाढला. यायला काय बोलता? हा हे का काय दुसऱ्यांनी नेले का काय? यायला तर अवघड झालं बाई. हा? हा? ह्यो लय टेन्शनचं काम झालं बाई मला आता. ते मॅडम ते येऊ राहिले आता. हा हा? मॅडम आली तर मॅडम काय करणार आहे आपल्याला? हा काय करणार आहे? ती काय उन्हात घर बांधणार? अरे पण हे 2 टके कोण होते आता? यायला काय अवघड झालं. अहो, यांना कळत नाही का बँकेवाल्यांना कोणला पाठवी त्या खंडू खुपशांना चवनाचा होता. हा हा? येऊ का? हा हा, या ना. तुम्हीच होत्या का? फोन केला होता आता मी तुम्हाला हा. हो, हो. हप्त्यासाठी. हप्ता दिला ना बाई इतक्यात 50,000 रुपये मॅडम. अहो तुम्ही हप्ता माझ्याकडे दिला नाही ना तुमच्याकडे नाही दिला बाई. ते 2 बोकिंदळ आले होते बँकेतून. कुठले? तुमच्या कुठल्या आता? बँकेचं नाव तुमच्या बँकेचं सांगतो. नाव हा बाई. सांगितलं. आमच्या बँकेतून मीच येते बाकी कोणीच येत नाही. तुम्ही हप्ता द्या पटकन. अहो त्यांनी दोन सांगितलं गोल टोप्या झाल्या होत्या. म्हणे मॅडमला दुपावलं. हा ते 2 सर म्हणले. हा त्याच्यामुळे मॅडम आली नाही. मी म्हणले भाऊ मा कोणावर विश्वास नाही. मी त्या मॅडमच्याच हातात हप्ता देईन. तर म्हणे त्यांना आहे ना 4 दो- महिन्यात ते बरं 4 महिन्यात 4 महिन्याचा दुपाव गेला म्हणून येणार मॅडम नाही म्हणा आता. मॅडम सुट्टीवर आहे हा. म्हणून आम्ही आलो. तुम्हाला हप्ता द्यायचा आहे का नाही? पण हप्ता ते दोघं आलेला. पेंडिंग दाखवतोय. सही आहे का तुमच्या गजरे. हप्त्यावर? हम्म. अरे हेच फाईल होती वाटतं तर पाहिलं त्यांच्याकडे. होतं. अहो असं डुप्लिकेट कोणी आलं असं तुम्ही कोणाला तरी हप्ता दिलाय. तुमची सही आहे. दर महिन्याला मी तुमच्याकडे सही घेते ना. हा तुमची सही आहे काहीतरी कम आहे ना. बाई इथं बोलायच्या नादात तसेच गेले. हा, त्याच्यावर साईन घेतला आपण. तुम्ही नाही कोणाला तरी दिला हप्ता देऊन झालं. टाका मला. नाही पटकन बाई. जायचंय. आमची फसवणूक झाली. आम्ही पोलीस कंप्लेंट करू तुमच्यावर. करा ना कंप्लेंट. मी तुमच्यावर कंप्लेंट करू शकते. वरती सरांना फोन लावून लवकर. हा, हा, तुम्ही तुम्ही काय- लावा सरांना फोन. काय अडचण नाही. ते डायरेक्ट पण तुम्ही सांगा ते सरांना. आम्हाला डायरेक्ट म्हणा घराला कुलूप लावून शील लावून हा गाडी ओढून घेऊ म्हणा डायरेक्ट. ते शील लावतो तेव्हा लावतो. मी आता लावून. म्हणे मॅडमने आम्हाला सांगितलं. हा आज तर मॅडमने डायरेक्ट म्हणे हुकूमच काढला म्हणे का डायरेक्ट चावी घ्या हा गाडीला सेल मारून निघून ये. हे बघा. मी म्हणलं चावी गेले भाऊ पोर घेऊन. तुम्ही लागलं तर तुम्ही गाडी गाडी ओढून लुटीत घ्या. नाही. लोटीत नाही. तुम्हाला कोणतरी फसवलं. तुम्ही फसवणाऱ्याला हप्ता दिलाय. मला काय हप्ता आता तुमचा काय आला नाही. तुम्ही आता ठरवा काय करायचं का लावू साहेबांना फोन. अवघड झालं गजरे आता. काय करा मला लवकर हप्ता नाही लावा. वर तुम्हाला बोलणे बसतील. तुम्ही तिकडं काही करा बाई. आम्ही नाही काही बोलू. आम्ही काहीच बोलू शकत नाही मॅडम बाबा. मग खाली करा गरम. जा बाहेर. असं कसं? अहो, मला काकाचं घरी अहो, हप्ता बांधलं. पेंडिंग आहे तुमचा. आणि काय तू ए बाई पैसे बँकेत भरून मी डाऊन पेमेंट भरेले. होय. एक ठेवून तू सोनं ठेवून. जाते का गरटे का मग काय? मी रट्टे कशाला काय तुमच्यावर कारवाई करेल मी. तुम्ही पोलीस स्टेशनला चला उलटा आम्हाला घेऊन हा. आम्हीच कंप्लीट करतो. हा. तुम्ही ज्यांना दिलं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काहीच नाही. बँकेतून माणसं आले आणि पैसे हा. घेऊन गेले. तुम्ही दुसऱ्याला पैसे मग दिले. चला तुम्ही बी आम्हाला जोडीदार. हा चला तुमचाच हप्ता ठेवेल. आता हे काय असं तमाशा आहे बाई. चला बा पुढं. तुम्ही चला पळले. हा उठा ना का बसायचं तिथं. कुशाल म्हणते घराला कुलूप हा, लागली. तेच घरात ना. घेऊ का? पाय घ्या चहा मला पाणी. कसं घ्यायचं? चहा पाणी तुमच्यावर कर. कारवाई चहा करेल. पाणी करते का? काही नको मला चहा घ्या ना पाणी चहा घ्या ना. घेऊन हिला आले. जर मध्ये नेलं तिचा फुटबॉल करील मी. हा हा ना. पाचच काढलं. हा. चला तुमचा करावं लागेल मला. कुशाल बँकेत माणसं पाठवते कंप्लीट करायला नेते. बरं मी काय म्हणतो याचं 50 म्हणून तुला किती देऊ? काय ते अरे सगळं काम मी केले. अरे 25 सदस्य तुला तुला 5 देईन भाऊ. काम पण तो केलंच काय सगळं तोंड वाढवलं मी केले. मला कमी दहा अबे, तुला पटलं तर पाय नाही तर ना. चला चला पोलीस आपण- स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट देऊ. बरं येऊ रे. हे अरे हेच ना ते. हेच हेच का रे? चला मॅडम. या बा हेच. या बा पैसे. या बा तुम्हाला खोटं वाटत होतं ना? तुम्हाला खोटं वाटत होतं या ना? बा, आम्ही ये पैसे पहा, नाही दिले. या बा हा आपल्या बंडल कोण- आमचा. कोण? कोण? कोणते हप्ते? ये मॅडम आले हप्ता द्यायला. पैसे दे तुम्ही पैसे. कोणती बँक कोणाला पैसे द्या. कोणत्या बँकेत कोणत्या? पैसे द्या. ते पैसे हातात घ्या. अबे, बँकेत आम्हाला काय पैसे द्या. समज? तुमचं हा? बँक सगळं बँक- काढलं. पैसे द्या. बाबा मागू 50,000 हप्ता पैसे. द्या. कारवाई करेल. अरे, पैसे अरे अरे पैसे कष्टाचे आमचे ते काय काय? कष्टाचे कोणते पैसे. कष्ट पैसे केले? का बरं? अच्छा, कोणचे कष्ट केले रे? आहे तुम्हाला मी केस करीन केस करीन. कोणत्या 50,000 रुपये मॅडम ते. कोणत्या बँकेतून आले होते? हा? नाव काय बँक? कधी बँक आम्ही नाही बँकेतली. मॅडम तुम्ही यांच्याकडे गेलते मॅडम. मग तुम्ही आमच्या काय आलते मग हप्ते? आम्ही नाही ओळख तुम्हाला. नाही. का रे? दोघांची आला नव्हता. याचं तोंड अरे जोड. आम्ही तो याचं तोंड जोड कर. नावाची तुम्ही थांबा मॅडम. आता पा कसा ये बोलत. लूक बदलला लूक. तू आला नव्हता पैसे नाही. टोप्या घालून बॅग आटकेल होती पाठी बॅग होती का? वाता का नाही दात पाडू तू अरे होतो झाला पाका बोल. तू रे तू होता का नव्हता? मी नव्हतो येत. काय पैसे कसे काय दिले? मी येत नव्हतो मग? पण मला यार डोकं यांना लावलं. ना मॅडम आता तुम्ही बँकेच्या तर्फे तुम्ही पण यांच्यावर Complaint कंप्लेंट करा. धरा काय धरा याला धरा. काय लागलं? चला चला पुढे घ्या पुढे बँकेची घ्या. मॅडम आहे ती. चला चला हो तिथे पोलीस पहिले- स्टेशनला. वैरे पुढं. हा, घे याला पुढे ते काय. अरे वा अरे वा. पण मग आम्हाला केस बिस चांगला करायला- धंदा मांडलाय. मॅडम पोरं राहिली.